दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने जालना जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पामधील पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे। खरं तर उन्हाचा तडाखा इतका असल्यामुळे बाष्पीभवन होत असल्याने पाणी पातळीमध्ये कमालीची घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याबरोबरच आता आपण जर पाहिलं तर पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या फळबागा देखील या पाण्याअभावी धोक्यात आलेल्या आहे। सध्या मी एका फळबागेमध्ये आपण पाहू शकतो की मोसंबीची ही फळबाग आहे आणि पाण्याअभावी पूर्णतः सुकलेली आहे आणि हिची पानं जी आहेत ती अक्षरशः पिवळी पडल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की हे मोसंबीचं झाड आहे, काही ठिकाणी सुकलेलं आहे तर काही ठिकाणी आपण या बाजूला जर पाहिलं तर ह्या मोसंबीच्या ज्या फांद्या आहेत त्या पूर्णपणे वाळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या या मोसंबीच्या बागा आता शेतकऱ्यांसमोर जगवण्याचं टिकवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। खरं तर एप्रिल महिना आहे, मात्र यानंतर मे महिना कसा जाणार हा देखील प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे। त्यामुळे टँकरने सुद्धा वेळ प्रसंगी याला पाणी देण्याची वेळ येणार असल्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यात एकूण 67 लघु मध्यम प्रकल्प आहे। त्या प्रकल्पातील पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता या फळबागा टिकवाव्या कशात, जगवाव्या कशात असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। आपण जर पाहिलं या बाजूला जर पाहिलं तर काही मोसंबीची बारीक फळं याला लागलेली आहे, मात्र पाणी नसल्याने ही पूर्णतः पानं पिवळी पडलेली आहे आणि या ज्या मोसंब्या आहेत छोट्या छोट्या त्या पूर्णतः या झाल्या आहेत। या बाजूला आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं फांद्या पूर्णतः वाळून मोडतायत। इतकी भीषण परिस्थिती जी आहे ती खरं तर पाण्याअभावी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची पाहायला मिळते। एकूणच आपण जर पाहिलं तर वेळ प्रसंगी टँकरने सुद्धा पाणी या झाडांना देण्याची वेळ येणार असल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची धडपड आता या फळबागा वाचविण्यासाठी सुरू आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।